नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो खूप लोक मनात विचारतात पण स्वतःला थेट विचारत नाहीत. मी सारख्याच प्रकारच्या नात्यांमध्ये का अडकते? रिलेशनशिप बदलतो, व्यक्ती बदलतो, नाव बदलतं, पण फिलिंग मात्र ओळखीचीच वाटते. कन्फ्युजन, ओव्हर थिंकिंग, ओव्हर गिविंग, ओव्हर केअरिंग, ओव्हर लव्हिंग आणि शेवटी थकवा. हा कोइन्सिडन्स नाही आहे. हे बॅड लक अजिबात नाही आहे. कर्मा अजिबात नाही. हे पनिशमेंट, डेस्टिनी बिलकुल नाही. हा आहे पॅटर्न. आपण सेम पॅटर्न अट्रॅक्ट करतो कारण ते आपल्याला नोन असतात. आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते नोन असतं. हेल्दी असतात म्हणून नाही, मनाला जे ओळखीचं असतं ते सेफ वाटतं, जरी ते कितीही पेनफुल असलं तरी. खूप लोक म्हणतात माझे नशीबच खराब आहे, पण सायकॉलॉजी सांगते आपण अट्रॅक्शनपेक्षा फॅमिलॅरिटीकडे जास्त ओढले जातो. जर लहानपणापासून तुम्ही सायलेन्स पाहिलं असेल तर सायलेन्स तुम्हाला नॉर्मल वाटतो. जर एफर्ट्ससाठी झगडावं लागलं असेल तर स्ट्रगल तुम्हाला प्रेम वाटायला लागतं. पॅटर्न रिपीट होतो तेव्हा नाही जेव्हा आपण कोणाला निवडतो, पण तेव्हा जेव्हा आपण स्वतःला इग्नोर करतो तेव्हा पॅटर्न्स रिपीट होतात. सेल्फ बेट्रियल हा पॅटर्न रिपिटेशनचा रूट कॉज आहे. जेव्हा तुम्ही डिस्कम्फर्ट इग्नोर करता, रेड फ्लॅग्सला ॲडजस्ट म्हणता, जेव्हा क्लॅरिटीऐवजी होप धरून ठेवता, सेल्फ सॅक्रिफाईस करायला जाता आणि मग रिलेशनशिप संपलं की म्हणता पुन्हा तसंच झालं. इथे पॅटर्न बदलण्यासाठी लोक बदलावे लागत नाहीत. पॅटर्न बदलण्यासाठी रिस्पॉन्स बदलावा लागतो. पण आपण काय करतो? आपण स्वतःला बदलण्याऐवजी माणसांना बदलत जातो. मिरर सेम आहे, त्या मिररमध्ये सेमच व्यक्ती समोर दिसणार. तुम्ही कितीही रिलेशनशिप बदललं तरी पॅटर्न रिपीट होणारच जोवर तुम्ही स्वतःवर काम करत नाही. एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, तुम्ही रॉंग पीपल अट्रॅक्ट करत नाही, तुम्ही अनअवेलेबल पॅटर्न्स टॉलरेट करता. हीलिंग म्हणजे परफेक्ट पार्टनर मिळणं नाही, अलाइनमेंट होणं नाही. हीलिंग म्हणजे जे अनसेफ आहे त्याच्याकडे अट्रॅक्शन कमी होणं. पॅटर्न ब्रेक होतो जेव्हा तुम्ही सायलन्सला ॲन्सर मानता, मिक्स सिग्नल्सला लव मानत नाही, एफर्ट्स इक्वल नसतील तर जस्टिफाय करत नाही, क्लॅरिटी मागताना गिल्टी वाटून घेत नाही, तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट ठेवून माघार घेता. पॅटर्न ब्रेक होतो जेव्हा सेल्फ ट्रस्ट बिल्ड होतं, कारण सेल्फ ट्रस्ट असलेला माणूस स्वतःला पुन्हा त्या सेम सिच्युएशनमध्ये ठेवत नाही. आज स्वतःला काही ऑनेस्ट प्रश्न नक्की विचारा. मी कोणत्या फिलिंग्सला प्रेम समजतोय किंवा समजते? शांत की बोरिंग वाटतंय? किऑस मला फॅमिलियर वाटतोय का? कामनेस मला बोरिंग वाटतोय का? मी कनेक्शन शोधतोय की व्हॅलिडेशन शोधतोय? हे प्रश्न स्वतःला दोष देण्यासाठी नाही, हे आहेत फ्रीडमसाठी. पॅटर्न बदलायला वेळ लागतो आणि ते नॉर्मल आहे, कारण पॅटर्न्स वर्षानुवर्ष तयार झालेले असतात. हीलिंग म्हणजे एकदम स्ट्रॉंग होणं नाही, हीलिंग म्हणजे हळूहळू स्वतःला बिट्रे करणं थांबवणं. रिलेशनशिप बदलतील, लोक बदलतील, पण जेव्हा तुमचा रिस्पॉन्स बदलतो तेव्हा तुमचं अट्रॅक्शन बदलतं आणि हाच खरा टर्निंग पॉईंट असतो. जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत हीलिंग विदाउट क्लोजर. हे कोणाला बदलण्यासाठी नाही आहे, हे स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. दिस इज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू. थँक यू.